प्रत्येक मुलीच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ठिकाण जे असतं ना, ते म्हणजे तिचं माहेर असतं. जगातलं कोणतंच ठिकाण माहेरची जागा घेऊ शकत नाही. माहेरी आलो की खूप छान आणि प्रसन्न वाटतं. सगळे दुःख जे आपले असतात ते आपण विसरून जातो इथे आल्यानंतर. तर नमस्कार मंडळी, आज आहे माहेरमधला माझा दुसरा दिवस. सॅटर्डे संडे असल्यामुळे आम्ही इथे आलो आहे आणि जवळच एक सुंदर असं ठिकाण असल्यामुळे तिथे आलो आहे फिरायला. तर हे सुंदर असं ठिकाण कोणतं आहे मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे व्हिडिओमध्ये. आणि आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर येथे आता आल्यानंतर थोडा वेळ बसलो आहे. थोडं ऊन असल्यामुळे थोडं उसाचा रस घेतो आणि आईबाबांची गुडघे दुखत असल्यामुळे तेही थोडा वेळ बसत जातील, म्हणजे त्यांनाही थोडा आराम मिळेल. आणि इथे हा हिरो जो आहे तो स्टाईल करत होता आणि आता ऊसाचा रस आलेला आहे तो घेतो. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात महत्त्वाची जी वेळ असते ना, ती म्हणजेच आपल्या परिवारासोबत, कुटुंबासोबत घातलेला प्रत्येक क्षण. आणि क्षण असा असतो की तो आपण असं वाटतं ना की तो पिंजऱ्यात बंद करून ठेवावा, तो अजिबात असा जाऊ नये असं वाटतं. खूप छान फील होतं ना असं दिवस, पूर्ण दिवस आपण सोबत घातला. ते क्षण आठवणीतल्या एका कोपऱ्यात जाऊन बसतात आणि त्या क्षणांना आठवून आपण नेहमी आनंद मिळवून घेतो. म्हणून अशी आठवणीतले क्षण जे आहे लाईफमधून नेहमी काढत चला, जेणेकरून ते आठवून आपण लाईफ टाईम आनंदी राहू शकू. तर आज आपण आलो आहे लोणी काळभोरमध्ये असलेल्या एका रामदरा टेम्पलला. आपण बघू शकता की टेम्पल किती सुंदर आणि पाण्यात आहे. खूप छान आणि खूप निसर्गरम्य असं वातावरण इथे आहे. जर तुम्ही पुण्यात राहत असाल आणि आपल्याला आपल्या परिवारासोबत, आपल्या कुटुंबासोबत वन डे ट्रिपसाठी जायचं असेल, तर हे जे प्लेस आहे ते बेस्ट आहे. किंवा आपण येथे येऊन मित्रांसोबत किंवा मैत्रिणीसोबत डबा पार्टीसुद्धा करू शकतात. डबा घरून आणायचा आणि येथे येऊन मस्त झाडाखाली बसून खायचं. आनंदित वातावरण असतं आणि खूप छान वाटतं. आणि देवदर्शनासाठी आम्ही इथे लाईनमध्ये उभो आहोत. सॅटर्डे संडे असले की थोडी गर्दी असतेच. कुठेही जा आपण, गर्दी आपल्याला मिळणारच. हे गृहीत धरून चालायचं की आपण जिथेही जातो आहे सॅटर्डे संडे आहे आणि तिथे गर्दी नसणार असं होऊच शकत नाही. गर्दी ही असतेच. आता देवदर्शन करतोय. आणि हॉटेलला मॅनेजर मॅनेज करून घेतील म्हणून या दोघांनी सुद्धा हॉटेलमधून आज सुट्टी घेतलेली आहे. स्वतःचं जरी हॉटेल असलं, स्वतःचा कोणताही व्यवसाय असला, तर यांना अजिबात सुट्टी मिळत नाही. त्यांना स्वतःसाठी सुद्धा वेळ नसतो. त्यामुळे ते असं आम्ही गेलो तेव्हा 1-2 दिवस अशी सुट्टी घेतात आणि बाहेर निघतो आम्ही. छान मस्त सगळं बघून झाल्यानंतर थोडा वेळ निवांत बसलो आणि निवांत बसल्यानंतर आता जातो आहे घराकडे. थोडा वेळ शांत बसल्यानंतर अशा निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर खूप छान आणि मनाला शांती मिळते. आणि घरी गेल्यानंतर आता आम्ही आमच्या दुसऱ्या घरी जातो आहे, म्हणजेच माहेरहून आता मी माझ्या घरी जाते. रात्री जवळपास आम्हाला 11 वाजले होते यायला आणि ट्रॅफिक जे आहे 11 वाजतासुद्धा लागलेलीच असते इथे. तर आपल्याला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून ज़रूर सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ज़रूर करा. तर चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय. खात राहा, खुश राहा आणि मस्त राहा, फिरत राहा.